नमस्कार मित्रांनो. तर पुढचा पॉइंट आहे कोव्हॅलंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड. म्हणजे आयोनिक बॉन्ड मध्ये नॉर्मल कोव्हॅलंट कॅरेक्टर पाहिलं जातं. ते का पाहिलं जातं? पोलरायझेशन काय? पोलरायझेशन म्हणजे कॅटायन अट्रॅक्ट आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ anion अँड पोलरायझेस म्हणजे डिस्टॉर्ट करतो तो. म्हणजे कॅटायन जो आहे तो anion आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला स्वतः ओढायचा प्रयत्न करतो, त्यामध्ये डिस्टॉर्शन होतं, त्याला पोलरायझेशन म्हणतात. आणि पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोव्हॅलंट कॅरेक्टर इन आयोनिक बॉन्ड. जेवढं पोलरायझेशन जास्त तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आयोनिक बॉन्ड मध्ये. अकॉर्डिंग टू फाजन रूल, एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन इज इन्क्रीज बाय. फाजन रूल नुसार पोलरायझेशन कसं वाढतं, कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्यानं कोव्हॅलंट कॅरेक्टर आयोनिक बॉन्ड मध्ये वाढतात. स्मॉलर साइज ऑफ कॅटायन, लार्जर साइज ऑफ anion. ते तुम्हाला सांगितलं हे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोव्हॅलंट बॉन्डचे पण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. स्मॉलर साइज ऑफ कॅटायन, लार्जर साइज ऑफ anion, हाय चार्ज ऑन कॅटायन और anion. म्हणजे दोन्हीवर जास्त चार्ज. म्हणजे नॉर्मल NaCl मध्ये एक चार्ज आहे, CaCl2 मध्ये दोन Cl दोन येतं, त्यावर एक मायनस, असं दोन मायनस होते आणि Ca वर डाय पॉझिटिव्ह. असं दोन दोन नंतर तीन तीन चार चार असे जे वाढत जातील तसं ते कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढत जातं. त्यानंतर पोलरायझेशन टेक्स प्लेस इन नॉन पोलर मीडिया हॅव्हिंग लो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे के. हे तुम्हाला पुढे सांगतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, फक्त तसं ते कन्सेप्ट लक्षात ठेवा की काय. त्यानंतर आयोनिक कॅरेक्टर इन कोव्हॅलंट बॉन्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ कंबाइनिंग एलिमेंट. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये आयोनिक कॅरेक्टर कधी दिसायचे चान्सेस आहेत की जेव्हा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स त्या दोन कंबाइनिंग एलिमेंटचा जास्त असेल, त्या दोघांमध्ये डिफरन्स जास्त असेल. तर आता बॉन्ड पॅरामीटर्स म्हणजे बॉन्डचे कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं तरी चालेल वगैरे. तर बॉन्ड एनर्जी और बॉन्ड इंथाल्पी. बॉन्ड एनर्जी और बॉन्ड इंथाल्पी काय असतं म्हणजे काय? मेजर ऑफ बॉन्ड स्ट्रेंथ. त्या बॉन्डची स्ट्रेंथ किती आहे हे मोजण्यासाठी त्याला बॉन्ड एनर्जी म्हणतात. म्हणजे ते बॉन्ड तोडायला किती एनर्जी लागते त्यालाच बॉन्ड एनर्जी, किंवा ते बॉन्ड तुटल्यानंतर किती एनर्जी लिबरेट होते त्यालाच बॉन्ड एनर्जी और बॉन्ड इंथाल्पी म्हणतात. बॉन्ड एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. म्हणजे जेवढी ॲटॉमिक साईज मोठी असेल तेवढी बॉन्ड एनर्जी कमी असेल, म्हणजे इझिली त्याचा बॉन्ड ब्रेक करता येतो. आणि जेवढी त्यानंतर बॉन्ड इंथाल्पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड. मल्टिप्लिसिटी म्हणजे काय? कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन इज ग्रेटर दॅन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन इज ग्रेटर दॅन कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, हे अशा टाईपचं. म्हणजे जेवढे बॉन्ड जास्त, डबलिंग ऑफ बॉन्ड, ट्रिपलिंग ऑफ बॉन्ड, जसं जसं जास्त तसं ती बॉन्ड एनर्जी वाढत जाणार. त्यानंतर बॉन्ड लेंथ म्हणजे काय? ऍव्हरेज डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियर ऑफ बॉन्डेड ॲटम इन अ मॉलिक्यूल. म्हणजे एक ॲटमनं एक मॉलिक्यूल तयार केलेला आहे, त्या मॉलिक्यूल मध्ये त्याच्या दोन न्यूक्लियरमध्ये डिस्टन्स काढलं जातं. ते डिस्टन्स ऍव्हरेज जनरली मॉलिक्यूल म्हणजे जवळपास 2 ॲटम 4 ॲटम असं असतात, तर जनरली त्या न्यूक्लियस मधला डिफरन्स काढला जातो, म्हणजे ऍव्हरेज काढलं जातं आणि त्याची बॉन्ड लेंथ ठरवली जाते. तर बॉन्ड लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. जेवढी ॲटॉमिक साईज जास्त असेल तेवढं त्यांचे न्यूक्लियस पासूनचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स जास्त असणार, त्यामुळे बॉन्ड लेंथ जास्त असणार. बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड. म्हणजे काय? जिथे मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड मध्ये बॉन्ड एनर्जी जास्त होते आणि द मल्टिप्लिसिटी बॉन्ड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. म्हणजे बॉन्ड लेंथ जशी वाढणार तशी बॉन्ड एनर्जी कमी होणार, आणि जशी मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड वाढणार तशी बॉन्ड एनर्जी वाढणार. आणि बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड. म्हणजे जेवढे मल्टिप्लिसिटी वाढत जाईल त्या बॉन्डची तेवढे त्याचं डिस्टन्स कमी होत जाईल, त्यामुळे बॉन्ड लेंथ डिक्रीज होत जाईल. तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये सांगितलं हे कोव्हॅलंट रेडियस आहे, म्हणजे हे जवळपास ओव्हरलॅप झालेले न्यूक्लियर आहेत. त्यानंतर मेटॅलिक रेडियस एक्झॅक्ट रेडियस असते, जवळपास एक बरोबर याचे ऍव्हरेज काढल्यानंतर परफेक्ट याची रेडियस येऊ शकते मेटॅलिक रेडियस मध्ये. आणि वंडर वॉल्स रेडियस हे जवळपास 40% ग्रेटर दॅन कोव्हॅलंट रेडियस आहे, हे तुम्हाला सांगितलेलं पिरियडिक टेबल मध्ये. त्यानंतर बॉन्ड अँगल काय? अँगल फॉर्म बिटवीन ॲटम. म्हणजे ॲटमनं किंवा ॲटमनं बॉन्ड फॉर्म केलेला आहे, त्या बॉन्ड मध्ये काय अँगल झालाय ते म्हणजे बॉन्ड अँगल. तर जनरली तीन ॲटमनं जर बॉन्ड बनवलेला असेल तर दोन बॉन्ड मध्ये कसा अँगल बनलेला आहे ते एक असतात. जर चार यानं बनलं असेल तर ते टॉर्शनल अँगल बोलतात त्याला. 4 ॲटमनं बनलेला असेल तर त्याला टॉर्शनल अँगल बोलतात. हे तुम्हाला पुढे सांगेल मी, केमिस्ट्री मध्ये पुढे सांगाल तुम्हाला, इनऑर्गॅनिक मध्येच आहे. तर टॉर्शनल अँगल म्हणजे काय की फर्स्ट 3 एलिमेंट मिळून एक प्लेन बनवतात आणि दुसरे लास्ट 3 मिळून एक बनवतात. त्या दोघांमध्ये
जे अँगल तयार होतो त्याला बोलतात टॉर्शनल अँगल. ते 4 एलिमेंट साठी 4 एलिमेंटने बनवलेलं असतं. त्यानंतर बॉन्ड ऑर्डर काय, बॉन्ड ऑर्डर जनरली हे मल्टिप्लिसिटी बॉन्ड सारखंच असतं, पण बॉन्ड ऑर्डर म्हणजे टोटल काय की नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2 हे त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे डिफरन्स आहे बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉनचा. नंतर कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन 2 atoms where both electrons of shared pair contributed by one atom and other atom only participate. म्हणजे काय की कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड कधी बनतो, जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये कोणता तरी एकच ॲटम जेव्हा स्वतः इलेक्ट्रॉन डोनेट करतो, दुसरा फक्त ऍक्सेप्ट करतो, जस्ट पार्टिसिपेशन करतो. हा फक्त एक इलेक्ट्रॉन फक्त डोनर आहे, तो फक्त देणार आहे, आणि दुसरा फक्त पार्टिसिपेट करतो, तेव्हा तो कोऑर्डिनेट बॉन्ड बनतो. हे जनरली डोनर आहे, हा ऍक्सेप्टर आहे, याच्याकडे लोन पेअर आणि हा ऍक्सेप्टरला देतो, आणि हा फक्त जस्ट पार्टिसिपेशन दाखवतो त्याचं, त्याला बोलतात कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड जास्त तुम्हाला डिटेल घ्यायची गरज नाही, ते कोऑर्डिनेट बॉन्डचं हळूहळू पुढे गेल्यावर ब्लॉक्स मध्ये तुम्हाला सांगूनच देईल, आणि हे एवढं सफिशियंट आहे तुम्हाला एवढी माहिती असणं. तर कंडिशन्स काय आहेत की कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड बनू शकेल, त्यासाठी लोन पेअर पाहिजे, जो ॲटम डोनर आहे त्याच्याकडे लोन पेअर पाहिजे, तेव्हाच तो कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड बनू शकेल. आणि जनरली दे आर इन्सोल्युबल इन पोलर सॉल्व्हेंट, म्हणजे पोलर सॉल्व्हेंट मध्ये ते इन्सोल्युबल असतात. ऑक्टेट रूल, आता हे तुम्हाला पुढे फक्त हायब्रिडायझेशन शिकताना VSEPR थिअरी शिकताना सगळीकडे तुम्हाला ऑक्टेट रूल वगैरे काय हे हळूहळू कळेलच तुम्हाला. त्यानंतर ऑक्टेट रूल म्हणजे काय, ॲटम ऍक्सेप्ट्स ऑर लुजेस इलेक्ट्रॉन अंटिल इट ॲक्वायर्स स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आउटरमोस्ट ऑर्बिट. म्हणजे काय स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय की त्या इनर्ट इलेमेंटचं जवळच्या इनर्ट इलेमेंट सारखं त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनवायचं असतं. म्हणजे जनरली त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत, असं ऑक्टेट रूलचा रूल आहे. म्हणजे ऑक्टेट आपण म्हणतो डुप्लेट ऑक्टेट, तसं ऑक्टेट 8 इलेक्ट्रॉन जर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किंवा त्याच्या शेअरिंग मध्ये असतील तर ते स्टेबल आहे, असं हे ऑक्टेट रूल सांगतो. पण ऑक्टेट रूल लागू होत नाही, कुठे कुठे लागू होत नाही, इथे इनकम्प्लीट ऑक्टेट. इथे तर बॉन्ड बघा, इथे 4च इलेक्ट्रॉन आहेत, इथे 3 बॉन्ड आहेत म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत, तर इथे 8 इलेक्ट्रॉन कुठेच नाही त्यांच्या शेअरिंग मध्ये, पण तरी पण हे स्टेबल येतं. तर हे रूल इनकम्प्लीट ऑक्टेट इथं फॉलो केला जात नाही. तसंच एक्सपांडेड ऑक्टेट मध्ये काय 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्यांच्या शेअरिंग मध्ये आहेत. तर PCl5 इथं 5 बॉन्ड आहेत म्हणजे 10 इलेक्ट्रॉन, SF6 मध्ये 6, जवळपास 12 इलेक्ट्रॉन होते 6 बॉन्ड मध्ये. तसंच H2SO4 चं. तर एक्सपांडेड ऑक्टेट हा कन्सेप्ट इथे पण फॉलो केला जात नाही. आणि ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस म्हणजे तिथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑड असतात, म्हणजे 3, 5, 1 असे इलेक्ट्रॉन असतात. तर त्यात एक्झाम्पल आहे नायट्रिक ऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. त्यात अजून एक एक्झाम्पल आहे ClO2. तुम्हाला पुढे जाऊन P ब्लॉक मध्ये कळेल, हे ClO2 चे एक्झाम्पल आहे, ऑड इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्येच येतात. आणि इथे एक पॉइंट आहे की सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन पाय बॉन्ड. बऱ्याच काही जणांना कन्फ्युजन आहे की कोणता बॉन्ड स्ट्रॉंग वगैरे आहे, तर सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. जनरली मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड मध्ये जास्त बॉन्ड असल्यामुळे तो बॉन्ड स्ट्रेंथ ट्रिपल बॉन्डची जास्त दाखवतात, पण जनरली स्ट्रॉंग बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड असतो. वेगवेगळे बॉन्ड रिप्रेझेंटेशन वगैरे कसे देतात ते बघायचं. त्यात लेव्हिज रिप्रेझेंटेशन म्हणजे कसं ते डॉट हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, बॉन्ड, नंबर ऑफ बॉन्ड किंवा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, परत लूज केलेले इलेक्ट्रॉन कसे बघायचे हे त्या स्ट्रक्चरने सांगितलं जातं. तर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे डिनोट करायचे, डॉटनं, नंबर ऑफ बॉन्ड डॅश, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन मायनस, आणि लूज इलेक्ट्रॉन केलेले प्लसनं. तर आता बघूया फॉर्मल चार्ज म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स शेल अँड इलेक्ट्रॉन असाइन्ड बाय लेव्हिस स्ट्रक्चर. म्हणजे काय व्हॅलेन्स शेल मध्ये त्याचे किती इलेक्ट्रॉन आहेत आणि लेव्हिस स्ट्रक्चरने किती दाखवलेत याच्यावरून त्याच्यावर फॉर्मल चार्ज किती येतो हे डिनोट करायचं. म्हणजे आपल्याला ते गरजेचं कशासाठी की कोणत्या ॲटमवर काय चार्ज द्यायचा आपल्याला, त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तर त्याचा फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला आहे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन फ्री स्टेट, म्हणजे जनरली त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, मायनस नंबर ऑफ बॉन्डिंग पेअर दॅट इज लोन पेअर. म्हणजे बॉन्डिंग पेअर म्हणजे लोन पेअर किती आहेत त्याच्यावर, लोन पेअरचे इलेक्ट्रॉन टोटल, म्हणजे एक लोन पेअर असेल तर 2 इलेक्ट्रॉन, आणि सेम तसंच एक बॉन्ड सिंगल बॉन्ड असेल तर 2 इलेक्ट्रॉन, डबल बॉन्ड असेल तर 4 इलेक्ट्रॉन असं असतं. त्यानंतर -1/2
इंटू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर्ड, म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर्ड, म्हणजे सिंगल बॉन्ड असेल तर 2 इलेक्ट्रॉन, डबल बॉन्ड असेल तर 4 इलेक्ट्रॉन. आता आपण एक्झाम्पल घेऊया O3 मॉलिक्यूलचं. हे असं O3 मॉलिक्यूल आहे, याचा फॉर्मल चार्ज कसा काढायचा, तर आपण याला मार्किंग देऊया, हे 1, 2 आणि 3. तर आता पहिल्या ॲटमचं बघूया, ऑक्सिजन. तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन फ्री स्टेट, प्रत्येक ऑक्सिजनचे 6. जनरली ऑक्सिजन आहे ना, त्यामुळे ऑक्सिजनचे 6च असणार. हे 6. हे दुसऱ्याचे किती, 6. तिसऱ्याचे किती, 6, कारण ते ऑक्सिजन आयटम चेंज झालेला नाही. त्यानंतर काय, नंबर ऑफ बॉन्डिंग पेअर, दॅट इज लोन पेअर. लोन पेअर किती येतात, मायनस मायनस मायनस. तर पहिल्यामध्ये लोन पेअर किती आहे, 1, म्हणजे इलेक्ट्रॉन किती, 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्यामध्ये लोन पेअर किती, 2, इलेक्ट्रॉन किती, 4. तिसऱ्यामध्ये 3 लोन पेअर आहेत, इलेक्ट्रॉन किती, 6. मायनस मायनस मायनस. तर पुढचं काय, 1/2, 1/2, 1/2, 1/2. पहिल्या ह्याच्यामध्ये काय, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर्ड किती, म्हणजे बॉन्ड किती, याच्यामध्ये किती, 1, 2 आणि 3 बॉन्ड आहेत, म्हणजे 6. दुसऱ्यामध्ये किती बॉन्ड आहेत, 2, म्हणजे किती, 4. आणि तिसऱ्यामध्ये एकच बॉन्ड आहे, म्हणून 2 इलेक्ट्रॉन. आता ह्याचं आपण करूया, सॉल्व्ह करूया याला. 6 - 2 4, आणि हे 6/2 3 झालं. तर 6 - 2 म्हणजे 4 झालं. 4 मधून परत 3 प्लस 1, कारण हे मायनस बरोबर, प्लस 1. त्यानंतर 6 - 4 मायनस 1/2 इंटू 4 म्हणजे 2 झालं. हे 6 - 6 0, आणि 6 - 6 हे 0 झालं. नंतर मायनस 1/2 इंटू 2 म्हणजे -1. हे झालं टोटल फॉर्मल चार्ज. आता फॉर्मल चार्ज आपण इथे देऊया. इथे काय, +1, इथं +1 आहे. 2 वर इथे काही चार्ज नाही, आणि इथे -1 आहे, असा चार्ज आहे. अशा मॉलिक्यूलला आता तुम्हाला कळणार कोणावर किती चार्ज आहे, कोणत्या ॲटमवर वगैरे असं काढता येणार. आणि जनरली फॉर्मल चार्जची तुम्ही जर ऍडिशन केली तर 0 येणार. टोटल नंबर ऑफ फॉर्मल चार्जची जर ऍडिशन केली तर ती जनरली 0 येते. धन्यवाद.